चला तो मित्रांनो, आज एक घेऊन आलोय तुमच्यासाठी एक भन्नाट अशी रेसिपी जिचं नाव आहे अंडा टिक्का कढई पुलाव। लागणारे साहित्य आहे टमाटे, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, अंडे, भात, बॉईल एग्स, मीठ, काळी मिरी पावडर, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, चाट मसाला, जिरा पावडर। चला तर इथून पुढे आपल्या रेसिपीची सुरुवात होते। सुरुवातीला आपण कांदा चांगला परतून घेऊया बिना तेलाचा, आणि त्यानंतर टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया बिना तेलाचा। हे कांदा आणि टोमॅटो दोन्ही चांगलं परतून घेऊया लाल होईपर्यंत। आणि ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ह्याच्यासाठी जे वापरलेली भांडं आहे ते लोखंडी कढई, आणि त्या लोखंडी कढईमुळेच ह्या पदार्थाला चांगली टेस्ट येते। आता कांदा टोमॅटो चांगला भाजून घेतला, आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तेल। 3 चमचे तेल टाकत आहे मी। परत एकदा ह्याला कांदा टोमॅटोला चांगलं तेलात परतून घेऊया। आता याच्यात आपण ते कच्चे 3 अंडे टाकून घेऊया। याची एक भुर्जी करून घेऊया, म्हणजे इन शॉर्ट। ही रेसिपी एकदम सोपी आणि चवदार अशी आहे, आणि बनवायला पण एकदम सुंदर आणि सोपी आहे। ह्याच्यात काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत। जे नेहमी आपल्या घरात अवेलेबल मसाले असतात तेच टाकून ह्याची टेस्ट एकदम हॉटेलसारखी लागते। थोडंसं मीठ टाकून घेऊया, आणि परत एकदा चांगलं हलवून घेऊया त्याला। आणि भुर्जी आपण एका ताटात काढून घेऊया। याच्यानंतर आपल्याला पुढचं प्रक्रिया करायची आहे। भुर्जी काढून घेतली एका ताटात। आता आपण तेल टाकून घेऊया। 3 ते 4 चमचे परत एकदा तेल टाकून घेऊया। आणि मग जे अंडे आपण बॉईल करून घेतले होते ते ह्या तेलात परतून घेऊया। चांगले असे लालसर होईपर्यंत हे अंडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला एक वेगळा टेक्स्चर येईल। आता आपण जे मसाले मगाशी काढून घेतले होते ते टाकून घेऊया सर्व एकदम।
आणि ह्याच्यावरून अद्रक लसूणची पेस्ट जी पाण्यात घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि हे चांगलं हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून मसाला खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. थोडंसं आणि थोडा मसाला चांगला भाजू देऊया, तेल सुटूस तोपर्यंत. आता तेल सुटलं, त्याच्यानंतर आपण ती मगाशी भुर्जी करून घेतली होती ती टाकून घेऊया आणि ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. हे सर्व मिश्रण एकजीव झालं की त्यात आपण शिजवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊया आणि ते एकजीव करून चांगलं परतून घेऊया. चांगलं सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. हे कंटिन्यू पूर्ण रेसिपी ही गरम आचेवरच करायची, जेणेकरून ह्याला एक वेगळीच चव येते. हाय फ्लेमवरतीच करायची जेणेकरून त्याची एक वेगळीच चव असते. सुंदर असं टॉस करून पूर्ण सुंदर असं एकजीव करून घ्या सर्व मिश्रण. आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आणि अशा पद्धतीने अंडा तयार झाला. कढई पुलाव एकदा करून बघा, तर या मग तुम्हालाही नक्की आवडेल.